पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. जनतेचा आवाज, जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या मांडल्या जात असताना एक बंधुक भीतीने, प्रेमभावनेने आम्ही आमच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची आम्हाला विशेष कृपा आणि शक्ती दे, ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. तुम्ही तर एकदम सॉलिड मोठे अधिकारी आहात, बरोबर दर्शन करा तुमचं. पावसाळी मासेमारी बंदी कालावधी जो आहे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला 1 जून ते 31 जुलै असा 61 दिवसांचा आहे आणि याचं जे नोटिफिकेशन आहे हे केंद्र सरकारने काढलेलं असताना त्या जर राज्य सरकार पण ही बंदी कालावधी राबवत असतं. आपल्याकडे ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मासेमारी बंदी कालावधीचं अतिशय काटेकोरपणे पालन होतं. आपल्याकडे सर्व मासेमारी बंदी पूर्ण 1 जून ते 31 जुलैपर्यंत बंद असते. इतर जिल्ह्यांमध्ये जर ज्या वेळोवेळी वृत्तपत्रातून तक्रारी येतात त्या संदर्भामध्ये यांची मागणी आहे. तर या बाबतीमध्ये राज्य स्तरावर सर आपण आयुक्त स्तरावर राज्य शासनाच्या लेवलला किंवा त्या विभागाच्या मंत्र्यांकडे ते वरच्या लेवलला आम्ही जर केलं तर होऊ शकतं ना. होऊ शकतं म्हणजे आहे तसं त्यांना पण बंदीचं आहे बंधन, त्यांनी काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे. असुरक्षा लोकांचा आहे की शेजारच्या मुंबई किंवा रायगड वगैरे या जिल्ह्यांमध्ये जे काही लोक उल्लंघन करून मासेमारी करतात. बघा ते एकदम उठल्याने सांगितलं होत नाही बोलले ते, त्यामुळे खोटं बोललं नाही. आमच्या जिल्ह्यामध्ये होतं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये आपण पूर्णपणे बंदी पाळतो. ठीक आहे, मी ते बोलतो. दुसरा काय विषय दुसरा काय होता अजून साहेब आम्हाला बोलायचं आहे. आमच्या ज्या कोणी महिला उघड्यावरती मासे वगैरे विकतात त्यांना कुठला बाजार नाही, मरवचा बाजार नाही, भाजारचा बाजार नाही आणि जी ओली मासे विकण्यासाठीच आहे तिकडे उघड्यावरती ऐका जरा. तो विषय आपण आधीच सोडवला आहे. त्या विषयावर आयुक्त आपले उत्तर देतील. आपण मासे जी मासळी बाजार आहे ते एअर कंडिशन मासळी बाजाराचा आपण निर्णय घेतो. ती माझी एसटी महामंडळाची जागा महापालिकेने घेतोय, त्या आयुक्त साहेब उत्तर देतील. एक दुसरं म्हणणं आहे, हा एक विषय होऊ दे ना. मी एक सांगतो साहेब. दुसरं एक म्हणणं आहे की आमच्या कोणी लोकांच्या बोटी बांधल्यानंतर व्हीआरसी जी असते ना ती व्हीआरसी साधारणतः 7-8 महिन्यापर्यंत व्हीआरसी मिळत नाही. बँकेतून कर्ज घेतात, लोन घेतात, बोट थांबू शकत नाही. तो विषय दुसरा आहे. तुम्ही थांबा इकडे. आधी ते आपल्या आमच्या पूर्वी बहिणींचा मासळी बाजाराचा विषय आपण नंतर स्टीफन कासुकर जाऊन घ्या माहिती थोडा. जरा तुम्ही थांबा. हा विषय उद्या मार्केटचा. एसटी महामंडळाचे जो आता मागणी आली होती की जिवंत मासळी किंवा ओली मासळी ही उघड्यावर विकावी लागते, त्यासाठी सन्माननीय सर्वांनी 15 सप्टेंबरनंतर शहरामध्ये जे पहिलं आगमन झालं तर पहिल्या आगमनामध्ये एसटी महामंडळाच्या बाबतीचा डेमो विकसित करत असताना त्याच ठिकाणी एसटी मार्केट मासळीचं डेव्हलप करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनेवर हुकूम आम्ही MC मिळवलेला मंजुरीसाठी सर प्रस्ताव पाठवलेला. पालघर पश्चिमच्या स्टेशनजवळ आपल्या उजव्या बाजूला आपल्या रेल्वे स्टेशनच्या समोरच जागा, म्हणजे मासळीला रेट पण चांगला आहे. धन्यवाद सर. मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तुम्ही तिसऱ्यांदा आमदार म्हणून मंत्री सुद्धा झाले. कॉंग्रॅच्युलेशन्स. चौथ्यांदा झालं. मंत्री पण झाले. खूप आनंदाची बाब आहे सर. एवढे वेळ तुम्ही इकडे आले उत्तरला तेव्हा एक तुम्ही आमदार म्हणून 146 चे आमदार म्हणून यायचे, पण आज तुम्ही मंत्री म्हणून उत्तरमध्ये आले आहे. 2009 मध्ये आम्हाला प्रॉमिस केलं गेलं होतं का डम्पिंग ग्राउंड हे जाणार आहे, पण आता तुम्ही सांगितलंय डम्पिंग जाणार नाही. दॅट इज 100%. आम्हाला पण माहित आहे का हे डम्पिंग जाणार नाही, कारण 2009 पासून 2025 पर्यंत हा लढा सगळे देत आहे. आरोग्याचा तर विषय आहेच तर, पण आज पण मी साहेबांना ऐकलं, साहेबांनी सांगितलं का 2.5 महिने 3 महिने 6 महिने हे आम्ही 2009 पासून ऐकत आहोत. तुम्ही आज मंत्री म्हणून इकडे आलेले आहेत. आम्ही
एवढंच माझं एक कळकळीची विनंती आहे गावकऱ्यांच्या हेल्थच्यासाठी का तुम्ही प्रत्यक्ष याच्यात लक्ष देऊन ओला कचरा जो आहे तो कुठे प्रोसेस करायचा. फक्त 250 टन नाही सर, 600 टन कचरा येतो. त्याच्यातला जर आपण 350 टन परत उत्तरमध्ये टाकणार तर परत मी बोलतोय खरं आहे. आणि तुम्ही लढाई पण लढताय गावकऱ्यांसाठी. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि आभारी व्यक्त करतो की तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत म्हणून आपण जास्तीत जास्त सगळ्या जनतेला न्याय देऊ शकतो. तर हे बाबा थांब रे, खायला प्यायला नाही आलो, कामं करायला आलो, चला बाजूला. तर माझं अशी विनंती आहे तुम्हाला, आपण 142 कोटी रुपये जे आले ना त्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी आणलेले आहे. जसं आता तुम्हाला बांगर साहेबांनी सांगितलं, आता किती टन कचरा आपण ह्या ओला कचरा करू शकतो. 242 पण उरतो किती, त्याच्यासाठी पण आपण करूया. आपल्या किमान त्यांचं असं म्हणणं आहे 350 ते 400 टन कचरा आपला या माध्यमातून गेला पाहिजे. म्हणजे उत्तरला कचरा टाकायचा हे तुम्ही ठरवूनच घ्या. आजपर्यंत त्रास दिला उत्तरवाल्याला खूप झाला. आता याच्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि लोकांना आपण जो त्रास होतो त्या त्रासातून मार्ग काढू. माझं असं म्हणणं आहे ही टेक्नॉलॉजी आणली. आता ठाण्यावर मी गायबूकवरून जेव्हा आलो तेव्हा मला ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं एवढ्या पैशामध्ये आपण 400 टनची प्रक्रिया करू शकतो. तर तशी काही टेक्नॉलॉजी आपण जी जागा आता निश्चित केलेली त्यामध्ये ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून घ्या. मनीष जोशी आणि त्या राणी मॅडम दोन कुठल्या मॅडम होत्या आपल्याबरोबर अजून राणी त्यांच्याशी चर्चा करा. आणि जसं ठाण्याला गायबुकला करतोय तसं तिकडे करा जेणेकरून जवळजवळ 450 टनची प्रक्रिया होऊ शकेल. म्हणजे यांना त्रास होणार. ठीक आहे, ओके सर. मधुकर पांडे सरांना पण माझी विनंती आहे का उत्तरमध्ये चोरी होत नव्हती. खूप आता आजकाल खूप चोऱ्या होत आहेत. का म्हणून होत आहे, कसं तुम्ही सीसीटीव्ही कुठे बसवू शकता, कारण सगळे सीसीटीव्ही बंद आहेत सर. त्याच्यावर तुम्ही एक लक्ष द्या. आणि अजून एक RTO आपल्या उत्तरला जी गर्दी होते सर, आज तुम्ही येताना मार्केटमध्ये अजिबात काहीच नव्हतं. एकदम माझी गाडी पण एकदम स्पीडमध्ये निघून आली. बट रेस्ट ऑफ द टाइम सगळे तिकडे मान्य करतील का आपण तिकडे अर्धा तास स्कूलचे बसेस तिकडे अर्धा तास थांबलेले असतात. तर काय म्हणून बाय रिक्षा जे स्टँड आहे ते डबल उभं राहतं. सर्वसामान्य नागरिकांची अशी मागणी आहे जर प्रताप सरनाईक एक मंत्री असल्यामुळे रस्ता खाली होतो तर आम्हाला सगळ्यांना मंत्री करा. ट्रॅफिकची समस्या रस्ते छोटे आहेत. आपण MMRDच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की रस्ते आपले उत्तरचे छोटे आणि त्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या होते. म्हणजे गायकवाड साहेब तुम्ही लक्ष घाला. व्यासपीठावर सर्व मंत्री महोदय आणि खास करून प्रतापजी नाईक साहेब तुमचं खास करून मी विशेष अभिनंदन करत आहे. आणि सर मी तुम्हाला धन्यवाद देत आहे की अशा प्रकारचा हा लोक दरबार तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही घडून आलेला आहे. हे फार मोठं आम्हासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि भाग्याचा दिवस आहे. एक धर्मगुरू म्हणून मी ज्या धर्मग्रामामध्ये आहे त्या चर्चचा 400 वर्षाचा इतिहास आहे, दर्यामाता चर्च. आणि या दर्यामाता चर्चमध्ये एकूण कॅथलिक लोकसंख्या ही 17,000च्या वर आहे. आता माझा जो प्रश्न असणार आहे हा प्रश्न आरोग्याच्या संदर्भामध्ये आहे. मला तुम्ही हा प्रश्न विचारण्यासाठी आणि खास करून निवेदन करण्यासाठी संधी दिलेली आहे त्याबद्दल सुरुवातीलाच सर मी तुम्हाला धन्यवाद देत आहे आणि तुमचे मी आभार मानत आहे. आताच मी ऐकलं की या सभागृहामध्ये जेव्हा मी आलो तेव्हा स्टेजवरती सांगण्यात आलं की उत्तम परिसरामध्ये जवळपास 35,000 लोकसंख्या आहे. आणि या 35,000 लोकसंख्येमध्ये ज्या पट्ट्यामध्ये आता सध्या आपण हे सभागृहामध्ये ही सभा चालू आहे या बाजूला 3 गाव परिवार आहेत. आणि तिन्ही गाव परिवार नवी खाडी, भोतोडी बंदर आणि पाताल बंदर या संपूर्ण 3 गाव परिवारामध्ये एकूण लोकसंख्या 10,000च्या जवळपास आहे. सर मी तुम्हाला माझा प्रश्न असा सांगत आहे की या बाजूला एक खाडी आहे आणि ही जी खाडी आहे या खाडीचा दुर्गंधी एवढी होत आहे की लोकांचं आरोग्य हे धोक्यामध्ये आहे. संस्कृतमध्ये एक सुंदर असं सुभाषित आहे, आरोग्य धन संपदा. आरोग्य म्हणजे आमचं धन आहे. जर माझं आरोग्य चांगलं नसेल तर मी या ठिकाणी जी सुरुवातीपासून गेली अनेक वर्ष या ठिकाणी माझं राहणीमान आहे, मी वस्ती करत आहे, ते आरोग्य धोक्यामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून मंत्री साहेब माझा एक तुम्हाला माझं निवेदन असणार आहे, हा जो खाडीचा भाग आहे हा खाडीचा भाग कुठेतरी आपल्याला बंधारा करता येईल का?
कुठेतरी सुरक्षित भिंत ठेवता येईल का, जेणेकरून माझे जवळपास 10,000 लोक, कॅथलिक लोक जे चर्चला येणार आहेत त्यांना एका बाजूला यायला लागत आहे. आणि म्हणून कृपा करून या आरोग्याच्या बाबतीमध्ये जर तुम्ही लक्ष दिलं तर खरोखरच आम्ही धन्यवाद तुम्हाला देऊ. मला माहित आहे चौक सारख्या गावामध्ये, उत्तरच्या परिसरामध्ये कोळी लोकांसाठी सरनाईक साहेब तुम्ही भरपूर काही केलेलं आहे आणि आम्हाला आमचा विश्वास सांगत आहे की आरोग्यच नाही तर अनेक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पूर्ण करू शकणार. हे मी तुमचं माझा निवेदन आमच्या संपूर्ण धर्मग्रामाच्या वतीनं तुमच्या पुढे मी सादर करीत आहे. थँक्यू. दादा तुम्ही सूचना जी खाडीमध्ये घाण आहे, 2 मिनिट, घाणीचं साम्राज्य आणि वास सगळा येतो, ही वस्तुस्थिती फक्त आपले ख्रिश्चन समुदाय आहे, इतरही समुदायाची लोक लागतात. शेवटी मानव जात आहे. त्यामुळे ख्रिश्चन असू द्या, आगरी असू द्या, कोळी असू द्या, मराठी असू द्या, मुसलमान असू द्या, कोणी असू द्या, आपल्याला सगळ्यांचाच विचार करायचा आहे. आणि हा विचार करताना 3 महिन्यापूर्वी आमच्या काही उत्तरच्या लोकांनी मला आमंत्रित केलं होतं की खाडीमध्ये पूर्ण घाण आहे. आमचे पत्रकार काही आले होते आणि पूर्ण मीरा भाईंदरचं ड्रेनेज त्याच्यामध्ये सोडलं गेलेलं आहे आणि सगळ्या तो वास येतो. किंवा आमच्या ज्या महिला कोळी भगिनी त्या पण होत्या, तुमच्यापैकी होत्या ना, हा, तर ते सगळी घाण म्हणजे सगळी घाण ती किनाऱ्यावर आली होती. मासळी सुद्धा सुकवायला जागा तिकडे त्या ठिकाणी राहत नाही. त्यावेळेसच मी आयुक्तांना घेऊन आलो होतो आणि आयुक्तांना सांगितलं होतं की मीरा भाईंदरची ड्रेनेज सिस्टीम जी आहे ती खाडीमध्ये पाणी, समुद्रामध्ये पाणी न सोडता त्याचं सिस्टीम तुम्ही दुसरा वापर करा आणि ते म्हणजे प्रकल्प जो आहे तो चांगला मोठा करा. आयुक्तांनी तो आता आयुक्त त्या संदर्भात बोलतील. दुसरा तुम्ही डम्पिंगचा सुद्धा विषय घेतला नाही. आजपर्यंत डम्पिंगचा विषय अनेक लोकप्रतिनिधींनी घेतला, मी कधी घेतला नाही. परंतु आता तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जे डम्पिंग आहे ते खरंच आता जे जुनं तुम्ही बोलायचं ते बंधन होणार नाही. याचं कारण असं आहे तिकडे कचरा जेवढा कमी झाला आणि मध्ये मध्ये आग लागते. माझ्याबरोबर काही फादर आलेले आहेत, त्यांनी सांगितलं की अक्षरशः लोक घुसमटतात त्या आगीच्या धुरामुळे, म्हणजे आजारी झाले लोक. बऱ्याच आमच्या त्या खाडीच्या प्रदूषित पाण्यामुळे पायाचे रोग वगैरे पण झालेले आहेत. बऱ्याच यांना कॅन्सर सारखी बिमारी सुद्धा आलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण 2 गोष्टी करतोय. जो खत प्रकल्प आहे त्यामध्ये कचरा न येता तो कचरा विकेंद्रित कसा होणार, त्या कचऱ्याचा विनियोग जसं कांजूरमार्गचं डम्पिंग लावून मुलुंडचं केलं तसंच आपण आता इथलं करतोय. आणि मीरा भाईंदरचा जो कचरा आहे मी शासनाकडनं 100 कोटी रुपये आणले. किती आले त्याचे आयुक्त सर? 142 कोटी रुपये शासनाकडनं मंजूर केले. फक्त उत्तमचा कचरा दुसरीकडे आपण देतो आणि तिकडनं त्याचं सर्क्युलेशन हे करून चांगलं त्याच्यापासून खत प्रकल्प बनवतो. आणि आज आता आयुक्त सगळी माहिती तुम्हाला देतील की आपण हे पाणी सोडू नये आणि कचऱ्याचं यासाठी आपण काय करतो. तोपर्यंत तुम्ही घ्यावं. सादर आपलं निवेदन सादर करत आहे मंत्री महोदयासमोर. नवीकरण स्वच्छ व्हावी आणि त्याचा प्रश्न सुटावा म्हणून आपल्या चर्चेत धर्मगुरू कोणासाठी गोष्टी मांडल्या ते आमदार साहेबांना निवेदन देतो. आदरणीय मंत्रीजी, आज आपण आम्हाला या आमच्या समस्या मांडण्यासाठी तुम्हाला एक संधी उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. विशेष म्हणजे संत अँड्रू स्कूल येथे आमची मुलं शिक्षण घेत आहेत आणि या प्रत्येक मुलांना शिक्षणाचा हक्क आहे. तर या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं व तसेच त्यांच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडून यावा आणि त्याच्या राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यात यावे म्हणून तो आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे आमच्या सेंट अँड्रू शाळेमध्ये जी करपट्टीमध्ये शास्ती लावली आहे ती माफ करावी ही तुमच्याकडे विनंती करत आहे आणि सहकार्याची अपेक्षा करत आहे. तसेच सोसायटी ऑफ द हेल्पर्स ऑफ मेरी सागरतारा कॉन्व्हेंट येथे 30 वर्षापासून आम्ही वैद्यकीय सेवा गरीब गरजू लोकांसाठी पुरवत आहोत. तर आम्ही दिव्यांग लोकांसाठी सेंटर चालू केले होते, तर त्या आर्थिकदृष्ट्या व पाणी आणि जागा या अभावामुळे आम्ही ते पूर्ण करू शकलो नाही.
तर आम्हाला त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या व त्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे, ही विनंती आहे. सिस्टर सवंगच्या स्कूलमध्ये देत आहेत सेंट अँड्रूज स्कूल. सिस्टर निवेदन देत आहेत मुलगी महोदयांना. मंत्री महोदयांनी त्या निवेदनाचा स्वीकार केलेला आहे. धन्यवाद सर. या संदर्भात झालेली आहे. माझ्याकडे बर्नर्ड आणि आपले तुमची शर्मिला आणि जॉर्जी हे तिघे आलेले आणि फिशरीजच्या कार्यालयासंदर्भात त्यांनी मागणी केली. तेव्हा मी स्पीकर फोनवर कलेक्टर साहेबांशी चर्चा केली आणि ज्या ठिकाणी RTOचं कार्यालय म्हणजे सर्वे नंबर किती येतो 201 सर्वे नंबर 201 मध्ये RTOचं कार्यालय, पोरांना खेळायला क्रिकेटचं ग्राउंड आणि त्याचबरोबर हे तुमचं फिशरीजचं कार्यालय यासाठी जागा देण्याचं कलेक्टर साहेबांनी मान्य केलं. धन्यवाद साहेब ऑफिस बद्दल. पण माझा प्रश्न आहे की आम्ही जी व्यासीची फाईल देतो ती पालघरला पोहोचते आणि वर्ष 6-6 महिने आम्हाला व्यासी भेटत नाही, प्रलंबित राहते. त्याच्यामध्ये काय कमी असते तरी सांगा पूर्ण, पण त्याचं उत्तरच नाही भेटत. त्यामुळे आम्हाला खूप अशी प्रत्यावसाठी अडचण आणि सगळेजण पाटील साहेबांचं नाव घेतात, बरोबर ना? तिकडे आवाज येत बघा तिकडे. पाटील साहेब हिरो आहे तुम्ही सर. पण काय माहिती का, ठाणे आणि पालघर दोघं कार्यालयांसाठी पालघर इथं एकच कार्यालय असल्यामुळे 2 जिल्ह्याचा कार्यभार आहे आणि ठाण्यासाठी नवीन स्टाफ अजूनपर्यंत मंजूर झालेला नाही. प्रस्ताव शासन स्तरावर गेलेला आहे. त्याला जर समजा मान्यता मिळाली तर आपल्या ठाणे कार्यालय सुरू झाल्यानंतर निश्चितच त्याला वेळ घेईल. परंतु तरी देखील मी आपल्याला सर आज आश्वस्त करतो की ज्याही आपल्याकडे पेंडिंग वेअरचेस असतील या तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये मी क्लिअर करून देण्याचा निश्चित प्रयत्न करेन. जोरात टाळ्या वाजवा. पाटील साहेब असं कधी बोलत नाही, पण बोलतात आणि तिकडे गेल्यावर पण परत विसरून जातात. नाही सर, बघा किती असतं गरज सर. हे खरं आहे. आता विसरून चालणार नाही. मी तुम्हाला सांगतो आता पालघरचा संपर्क नेता पण मी बनणार आहे. सर एकच वाक्य सांगतो सर. काय आहे की उत्तम हे एकमेव गाव असं आहे की ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या बोटी या ठिकाणी एकवटलेल्या आहेत. जवळजवळ 1,500 बोटी या ठिकाणी आहेत आणि जर आपण बघितलं तर प्रत्येक महिन्याला 10 ते 15 फाईल्स आमच्याकडे येत असतात तिकडच्या. त्यामुळे जरी आपल्याला वाटत असेल की पेंडची दिसते, परंतु मागचे आपण सांगितल्यानंतर मागचे क्लिअर केले, परंतु पुढच्या कोणा मागच्या खाली नाही सर क्लिअर. मी स्वतः सांगतो मागच्या क्लिअर झालेल्या आहे. नवीन ज्या पहिल्या फोन केले त्यापैकी किती क्लिअर झाल्या? सगळ्या झाल्या सर. तुम्ही बोलत त्यांनी तर बोलू द्या ना. नाही सर, मी तुम्हाला पुराव्याची दाखवू शकेन. पुराव्याची दाखवतो मी किती क्लिअर केलेल्या आहेत. निश्चित करून देतो मी. जर समजा असेल पेंडिंग तर मी लगेच. 1 मिनिट. हो दादा इकडे या. सुशिक्षित दादा इकडे ऐका जरा. सगळ्यांची यादी काढा. जेवढी लोक आहेत ना त्यामध्ये पेंडिंग आहेत सगळी यादी काढा, बरोबर आहे? आणि यादी मला द्या. तुम्ही डायरेक्ट यांच्याकडे जाऊ नका. मी यांच्याकडे माझा PA घेऊन पाठवतो. मग किती दिवसात करतो ते, ठीक आहे? त्याला मीच पाठवतो. माझं हो पुराडे आहे ना, पुराडे फॉलोअप करायचा. ते सगळे निवेदन शिवाजी देईल तुम्हाला, ठीक आहे? बसा. सर माझा आमची माता बहिणींकडे कोणी यात्रेकरना संघटना आहे. आमचे बहुसंख्य मच्छीमार सप्टेंबरमध्ये विलंबीला जाता जुलै महिन्यामध्ये जात असतात. तर जुलै महिन्यामध्ये आम्हाला विलंबीला जायला थेट अशी ट्रेन नाही. तर आपल्या केंद्रात सुद्धा आपलं सरकार आहे. तर आपल्या माध्यमातून या जुलै महिन्यामध्ये येण्या जाण्यासाठी आम्हाला विशेष 2 ट्रेनची व्यवस्था करावी, तसं आम्ही आपणासमोर निवेदन सादर करतो. ते आपण खासदार मला पण द्या आणि खासदार नरेश मस्के साहेबांना पण द्या. मी त्याला सांगतो. आयोजन किया गया, मछुआरों की समस्या जानने का प्रयास किया गया. मैं हमारे उत्तर वासियों का दिल से धन्यवाद देता हूं कि देखिए बड़ी संख्या में यहाँ पे लोग आए
उत्तन का ये ऐश्वर्य है, इतना अच्छा समंदर का किनारे ये उत्तन में है। हमारे मच्छीमार लोग यहाँ पे बड़े कई सालों से रहते हैं और उनकी कुछ छोटी छोटी समस्याएं थी, वो समस्या का निराकरण करने के लिए सभी MMRDA के अधिकारी, मच्छीमार डिपार्टमेंट के अधिकारी, मेरिटाइम के अधिकारी, कलेक्टर ऑफिस के अधिकारी, हमारे महापालिका कमिश्नर, ये सभी लोगों को यहाँ पे आमंत्रित किया गया था और बहुत सारे जो इनके सवाल थे उनका जवाब भी मिल गया और बहुत सारे काम अभी भविष्य में हो जाएंगे। सर, मुख्य समस्या क्या थी मछुआरों की? नहीं, समस्या मछुआरों की अलग अलग रहती है और जो पूरा मीरा भाईंदर का ड्रेनेज का पानी उनके समंदर में आता है, उनके जो फिश जहाँ से वो पकड़ते हैं वहाँ पे घुस जाता है। बाकी बोट की समस्याएं थी, उनको जो टाइमिंग बढ़ा के देने का था उसकी समस्या थी, कुछ जेटी निर्माण करने की समस्या थी। ये उनकी लेवल के जो समस्या थी वो समस्या का निराकरण करने का हमने प्रयत्न किया और बहुत सारे समस्या ये हल भी हो गए। बहुत सारे निर्णय ऑन द स्पॉट लिए गए, क्या वैसे ही होने चाहिए। अरे मंत्री बना हूँ मैं, अभी मंत्री बना तो अगर ऑन द स्पॉट नहीं लूंगा तो लोगों के क्या बोलूंगा, देखेंगे सोचेंगे। वैसे मैं प्रताप सरनाईक नहीं है, आपको भी पता है, इतने सालों से विधायक हूँ और आज अगर मंत्री बन गया तो मैं सरकार हूँ, सरकार के माध्यम से और हमारे अधिकारियों के हाथों से अगर काम जल्दी से जल्दी करवाना चाहता हूँ, लोगों को न्याय देना चाहता हूँ तो वो काम मैं जरूर करूँगा और मंत्री पद का पूरा फायदा उठाऊंगा और लोगों को जो भी समस्या उनकी बहुत सालों से रुकी हुई है उसको न्याय दूंगा। सर, उत्तरवासियों का ऐसा कहना है कि पहली बार लोक दरबार का कोई मिनिस्टर ने दरबार लगाया और उनकी समस्या जानने का प्रयास किया। नहीं, खाली समस्या जानी नहीं बल्कि समस्या का जवाब भी उनको दे दिया, उसके ऊपर हल भी मैंने निकाला। तो ये काम मेरा कर्तव्य है, राज्य का मंत्री हूँ, एकनाथ शिंदे साहब और शिवसेना प्रमुख आदरणीय बाला साहब ठाकरे जी के विचारों के चलने वाला मैं मंत्री हूँ, तो जरूर और भी भविष्य में उत्तरवासियों के लिए बहुत कुछ काम करूँगा।